नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण 100पेक्षा जास्त झटपट भाज्या बनवण्याकरिता कांदा खोबऱ्याचं महिनाभर टिकणारं गोळी वाटण बनवते। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मसाल्याचं गोळी वाटण बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी धने, अर्धी वाटी खिसून खोबरे घेतले, त्यानंतर पाव वाटी दगडफूल, त्यानंतर 9 ते 10 लाल मिरच्या घेतल्या आणि काही खडे मसाले घेतले। खडे मसाल्यामध्ये 2 तेजपान, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला विलायची, 1 स्टार फूल, 4 ते 5 काळी मिरी, 2 हिरवी विलायची, 3 ते 4 लवंग आणि 2 ते 3 जायपत्रीचे तुकडे घेतले। त्यानंतर इथे मी 2 चमचे फुटाण्याचं डाळवं घेतलं, अर्धा चमचा सोप घेतली आहे, अर्धा चमचा शहाजिरं आणि अर्धा चमचा इथे खसखस घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे मी भरपूर अशा 25 ते 30 लसूण पाकळ्या ओबडधोबड सोलून घेतल्या। त्यानंतर 3 ते 4 अद्रकचे तुकडे, 4 मध्यम आकाराचे कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतले आणि थोडासा कोथिंबीर घेतला। आता मसाले भाजून घ्यायचे। मसाले भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये सुरुवातीला फुटाण्याची डाळ टाकायची आणि डाळ भाजण्यासाठी चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला मीडियम आचेवर सतत अशी चमच्याने हलवत हलक्या ब्राऊन रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या फुटाण्याच्या डाळीला आता हलका ब्राऊन रंग आलाय। असा हलका ब्राऊन रंग आला की यामध्ये आपल्याला खोबरे टाकून घ्यायचे आणि खोबरे आणि फुटाण्याची डाळ परत आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम आचेवर छान अशी सतत चमच्याने हलवत भाजून घ्यायची आहे। तर 2 मिनिटांनंतर बघू शकता फुटाण्याच्या डाळीसोबत खोबरंसुद्धा हलक्या ब्राऊन रंगाचं भाजून झालं। आता यामध्ये धने, दगडफूल, खसखस, सोप, शहाजिरे टाकून घ्यायचे आणि सर्व मसाले आता एकत्र परत आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम आचेवर सतत असे चमच्याने हलवत भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी सर्व मसाले 3 मिनिटं भाजून घेतले। 3 मिनिटांनंतर बघू शकता सर्व मसाले आता छान भाजून झाले आहे। तर भाजलेले मसाले आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे मसाले थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये घेतलेले खडे मसाले आणि लाल मिरच्या टाकून घ्यायच्या। लाल मिरच्या आणि खडे मसाले भाजण्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि मीडियम आचेवर खडे मसाले आणि लाल मिरच्या 2 मिनिटं भाजून घ्यायच्या आहे। 2च मिनिटांमध्ये लाल मिरच्या आणि खडे मसाले या ठिकाणी भाजून झाले आहे। भाजलेले मसाले आणि लाल मिरच्या आता मसाल्याच्या ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये कट करून घेतलेले कांदे आहेत ते सर्व आता टाकून घ्यायचे। कांदा भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि कांदा लवकर ब्राऊन रंगाचा भाजण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे। कांद्यामध्ये मीठ आणि तेल असं चमच्याने छान मिक्स करायचं आणि हाय टू लो फ्लेमवर आता हा कांदा सतत चमच्याने हलवत आपल्याला छान ब्राऊन रंगाचा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता कांदा छान ब्राऊन रंगाचा भाजून झालेला आहे। तर आता भाजलेला कांदा आहे तो आपल्याला सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि भाजलेला कांदासुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी भाजलेले मसाले आता पूर्णपणे थंड झाले आहे। तर भाजलेला कांदा सोडून आपल्याला बाकीचे सगळे कोरडे मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे मसाले छान ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी मसाले ग्राइंड करून घेतले आहे। बघू शकता मसाले या ठिकाणी छान असे जाडसर ग्राइंड करून झाले आहे। तर असे मसाले ग्राइंड करून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला भाजलेला कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या मसाल्याला छान रंग येण्यासाठी आपल्याला 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायचे आणि हे कांदा खोबऱ्याचं गोळी वाटण महिनाभर टिकून ठेवण्यासाठी यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद आणि मिठामुळे हे गोळी वाटण छान महिनाभर टिकतं। तर आता पाणी न टाकता हे सर्व मसाले आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पाण्याचा अजिबात वापर न करता मसाला ग्राइंड केला आहे। बघू शकता मसाला जाडसर ग्राइंड झाला आहे आणि हा मसाला ग्राइंड करत असताना फक्त मध्ये मध्ये आपल्याला मसाले चमच्याने मिक्स करायचे आणि परत परत हा मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे।
त्यानंतर हा मसाला एकदम छान ग्राइंड करण्यासाठी यामध्ये जो पोहे खायचा चमच असतो त्या चमच्याने फक्त 4 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि या तेलासोबत आता हा मसाला आपल्याला छान ग्राइंड करायचा आहे। तर या ठिकाणी मसाला मी ग्राइंड करून घेतला। मसाल्यामध्ये तेल वापरल्यामुळे मसाला एकदम छान असा ग्राइंड झालेला आहे आणि मसाल्याला रंगही बघू शकता खूप मस्त असा आलेला आहे आणि बघू शकता मसाला एकदम सॉफ्ट असा या ठिकाणी ग्राइंड झालेला आहे। तर आता ग्राइंड केलेला मसाला हा प्लेटमध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला मसाला आपल्याला चमच्याने काढून सर्व या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपलं कांदा खोबऱ्याचं गोळी वाटणाचा मसाला खूप छान असा ग्राइंड झाला आणि या मसाल्याचा पूर्ण घरामध्ये सुद्धा खूप छान असा वास सुटलेला आहे। तर आता या मसाल्याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। तर बघू शकता अगदी सहज असा या मसाल्याचा गोळा तयार होतोय। तर या ठिकाणी या मसाल्याचा आपल्याला लाडवाप्रमाणे छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तयार केलेला हा मसाला फ्रीजच्या बाहेर 8 दिवस आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवून हा मसाला 1 महिनाभर आरामात टिकतो। तर या मसाल्यापासून तुम्ही 100 पेक्षा जास्त भाज्या झटपट बनवू शकता। या मसाल्यापासून तुम्ही कडधान्य, फळभाज्या आणि नॉनव्हेजच्या भाज्यासुद्धा झटपट बनवू शकता। फक्त भाजी बनवत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा मसाला बनवताना आपण या मसाल्यामध्ये थोडं तेल आणि मिठाचा वापर केला आहे, त्यामुळे भाजी बनवताना थोडं तेल आणि मीठ बेतानेच वापरायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता कांदा खोबऱ्याचं गोळी वाटणाचा गोळा आतमधून सुद्धा लाडवाप्रमाणे मस्त झाला आहे। तर उन्हाळ्यामध्ये झटपट भाज्या तयार करण्यासाठी माझ्या पद्धतीने असं कांदा खोबऱ्याचं वाटण नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।